महाबळेश्वरची या ठिकाणी सगळ्यात फेवरेट म्हणलं तर स्ट्रॉबेरी आहे आणि या ठिकाणी स्ट्रॉबेरी विक्रेते देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। दादा, एक स्ट्रॉबेरीची जी तुमची वाटी जी आहे प्लेट ही कितीला देतो तुम्ही? ते आम्ही आता 100ला होतो। डिसेंबर जानेवारीमध्ये जरा स्वस्त असतात। आता ना गरमीमुळं कमी प्रमाण येते, झाडं मेल्यामुळं उत्पन्न कमी येतं, त्याच्यामुळे महाग आहे स्ट्रॉबेरी। बाकी हे फेब्रुवारीमध्ये इतर ठिकाणी कमी रेट असतो। आता आहे ना त्याचे झाडं सुकल्यामुळं कमी प्रमाण निघतं स्ट्रॉबेरी, त्याच्यामुळं पेरू वगैरे आणायला लागतात आम्हाला। आणि बाकी काय काय आणखीन फ्रुट्समध्ये? फ्रूट मलबेरी, राजबेरी। मलबेरी एप्रिलला येतं, यावर्षी कमी येतं। राजबेरी डिसेंबरला येतं, कमी येतं। सगळ्यात जास्त आवडीनं पर्यटक काय खातात? हे खातात राजबेरी, मलबेरी, स्ट्रॉबेरी। महाबळेश्वरची चविष्ट स्ट्रॉबेरी असतात। इतर ठिकाणी प्रमाणे जास्त स्ट्रॉबेरी होते, त्याच्यामध्ये चव नसती। महाबळेश्वरला ज्या प्रमाणे चव असती ना, त्याप्रमाणे बाहेरच्या स्ट्रॉबेरीला चव नसते। महाबळेश्वरची आहे ना स्ट्रॉबेरी फेमस आहे पहिल्यापासून, पूर्वीपासून। आता सगळीकडे व्हायला लागले ड्रीपमुळं स्ट्रॉबेरी, पण चवीला आहे ना महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी फेमस आहे। आता तुम्ही कुठून खरेदी करता? आपली इकडे शेती आहे, नागकिंदा गाव आहे ना आमचं, तिथे शेती आहे आमची। विहिरी आहेत 2-3। ड्रीपमुळे आमची शेती इकडेच होती, उत्पन्न जास्त निघल्यामुळे आम्ही मुंबईला पाठवतो, वाशीला। बाकी हे जे आहेत अमृत म्हणजे हे आंब्याचं वगैरे इथं देखील फ्रुट्स विक्रेचे आंबा वगैरे चालत नाही, ते बाहेर ठिकाणी असतो आंबा, बाहेरच्या ठिकाणी येतो माडणं। कलम आंबा वगैरे कुठून आणता तुम्ही? हापूस आंबा इथूनच येतो माडणं, पोलादपूर। तिकडचा आंबा इकडे विक्रीला पिकअप वगैरे मध्ये घेऊन येतात। तिकडे जो कट केलेला आहे तो ते कैरी आहे, तोतापुरी कैरी आहे। ते 12 महिने मिळायला लागले तोतापुरी कैरी। कस्टमरचा काय प्लेटचा वगैरे भाव काय? हा 100 म्हणतात. प्लेट असतं ते प्रमाणे पॅसेंजर भरपूर खाते। आता 50ला वाटा असल्यामुळं भरपूर खाते। 12 महिने 50 रुपये रेट, त्यांनी फार रेवल केली धंदे। दिवसातून किती रुपयांची फ्रूटची विक्री वगैरे होते असं काही अंदाज? असं नसतं अंदाज, खरेदी आता महाग असल्यामुळे ना कमी प्रमाणात मिळतोय नफा। दिवसातून किती कमाई वगैरे होते असं काही? 1000-1500 मिळतंय आम्हाला, कमिशन सगळं बघून। याचं मालाची खरेदी वगैरे करून, त्याच्यात भांडवल आहे, बॉक्स आहेत, पेपर आहेत, अनेक आहेत। इथपर्यंत आणणं वगैरे सगळ्या गोष्टी इथपर्यंत आणायचं वगैरे आणायचा बाईकवर घेऊन येतो आम्ही। हां, काढून आम्ही सकाळी माल 7ला लागतो, 8, 8:30-9 वाजेपर्यंत येतो इथं महाबळेश्वर। धन्यवाद। खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात फ्रुट्स विक्रेत्यांच्या तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, महाबळेश्वर।